आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, 75 वर्ष एक महाराष्ट्रातला शेवटचा तालुका म्हणून स्वातंत्र्यानंतर वंचित राहिलेल्या ह्या विधानसभेला ज्यांनी भरभरून दिलं, ज्यांनी पाणी दिलं, वीज दिलं, शेतकऱ्यांना सन्मान दिलं, स्वामी समर्थांच्या तीर्थक्षेत्राला आराखडा मंजूर करून लाखो भाविकांची सेवा केली, असे महाराष्ट्राचा आपल्या सगळ्यांचा लाडका नेता आदरणीय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या स्वामींच्या पुण्यभूमीत या अक्कलकोटचा सेवक म्हणून मी सहर्ष स्वागत करतो। मंचावर उपस्थित माजी खासदार आदरणीय डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, मंचावर उपस्थित माजी मंत्री दक्षिण सोलापूरचे आमदार आदरणीय माझे मार्गदर्शक सुभाष बापू, विधानसभेतील माझे सहकारी आदरणीय समाधानदादा, माझे सहकारी आदरणीय रामभाऊजी सातपुते, मंचावर उपस्थित शिवानंद पाटील साहेब, आमचे तालुका अध्यक्ष साहेब, शहर अध्यक्ष साहेब, अक्कलकोट शहरातील नगरपालिकेतले सगळे नगरसेवक पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित अक्कलकोट विधानसभेतील तमाम माता भगिनी, सगळे वडीलधारी आणि सगळे आलेले युवक सहकारी माझे, मंचावर उपस्थित आमचे विरूपाक्ष महाराज असतील, राष्ट्रवादीचे सहकारी आमचे सदस्य, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय देशमुखांना, RPIचे माझे सहकारी मित्र अविनाशदादा मणिखांबे, मंचावरील सगळे मान्यवर, मी खरं तर साहेब 8 महिने 20 दिवसापूर्वी याच मंचावरून या अक्कलकोटच्यासाठी काही मागण्या मागितल्या होत्या। साहेब, मी मागणी करताना मला वाटलं माझे एक सहकारी तिथं शिवशंकर स्वामी म्हणून मंचावर दिसत नाही की तिथं कडेला थांबले, ते सांगत होते की कधी ते शिवशंकर स्वामी काँग्रेस राष्ट्रवादीतून थोडं पुढं आलेले कार्यकर्ता, कधीही आपल्या नेत्याला मागत असताना भरभरून मागायचं, 10 मागितले की 4 मिळत असतं, ते राजकारणातली परंपरा आहे। पण साहेब, मी जे मागितलं मला माहीत नव्हतं मिळेल का नाही, पण या अक्कलकोटला आल्यावर या अक्कलकोटचा लोकप्रतिनिधी, इथला लोकसेवक म्हणून मी तुम्हाला ज्या मागणी केले साहेब, 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आमच्या गावाला, आमच्या अक्कलकोट विधानसभेला पाणी नव्हतं। पाण्यासाठी प्रत्येक निवडणूक नेते मंडळ येणार, आमच्या मतदारसंघात मुख्यमंत्री होऊन गेले, या जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री होऊन गेले, आमच्या मतदारसंघातून मंत्री होऊन गेले, आमचा पाण्याचा प्रश्न कोणी सोडवला नाही। तुम्ही मुख्यमंत्री झाला, सुप्रमा दिलात, आत्ता भरभरून पैसे दिलात, एकरूप योजना जवळपास म्हणजे पूर्णत्वास आणली, 17,500 हेक्टर म्हणजे जवळपास 42-45 हजार एकर ओलिताखाली आणायचं काम माननीय देवेंद्रजी तुम्ही केलात। देगाव एक्सप्रेस माझ्या आणि बापूंच्या दोघांच्या मतदारसंघातून जातो, कित्येक वर्ष देगाव एक्सप्रेस त्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती नव्हतं। आमच्या तडवळ जिल्हा परिषद आणि जवळ जिल्हा परिषद गटातील गावं येतात, बापूंच्या मतदारसंघातील गावं येतात, पण पाणी हे मृगजळ ठरलं होतं, कधीच आम्हाला पाणी दिसत नव्हतं। साहेब, आजपर्यंतच्या निविदाचा अभ्यास केला मी, एकरूपसाठी देगावसाठी कितीचे निविदा दिले, कितीचे पैसे दिले, आजपर्यंत 30 कोटी 40 कोटी ही सर्वाधिक टेंडर होते। साहेब, माझ्या मागणीला मान्यता दिली, आपण 350 कोटीची निविदा दिले, आज आपण पाईप पूजन केलं, आजपासून काम सुरू होतंय। साहेब, आमचा तडवळ आणि जिल्हा परिषद गट दक्षिण मधले आमचे काही गावं ह्या उजनीच्या पाण्याने संपन्न होणार आहेत। शेतकऱ्यांचं जे मागच्या 3 दशकापासूनचं स्वप्न होतं, ते स्वप्न आज पूर्ण व्हायला लागलंय। साहेब, तुमच्या रूपाने आज भगीरथ आमच्या अक्कलकोटला आलंय, तुम्ही येताना पाणी घेऊन आलात, कारण भगीरथांच्या रूपाने तुम्ही आज अक्कलकोटमध्ये आलात, आमच्या शेतकऱ्यांना समृद्ध केलात। या अक्कलकोट विधानसभेच्या वतीनं किती आभार मानू तेवढं कमी आहे साहेब। आमच्या वंचित तालुका, शेवटचा तालुका, महाराष्ट्राचा टॅलेंट म्हणून कायम दुर्लक्षित राहिलेला आमचा तालुका साहेब आपण पूर्ण केला। रस्त्याची परिस्थिती साहेब, आमच्या जेव्हा मुख्यमंत्री इथले होते, मंत्री इथले होते, आमच्या तालुक्याचे रस्ते त्यावेळेचे शासकीय आकडेवारी 150 किलोमीटरचे, 150। आणि साहेब, ह्या 2.5 वर्षात जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तुम्ही, या 2.5 वर्षात सगळ्या योजनेतून मिळून 520 किलोमीटरचे रस्ते या अक्कलकोट विधानसभेत तुमच्या निमित्ताने झाले साहेब।
आमचा तडवळ मतदारसंघ असेल, आमच्या दक्षिण भागातील गावं असतील, खूप खराब रस्ते होते. आज जर बघितला साहेब तर सगळे रस्ते चकचकीत आहेत. लहान मुलांचं शिक्षण असेल, आया बहिणींचा दवाखाना असेल, प्रत्येक गोष्टीसाठी आज सुविधा निर्माण झाल्या. साहेब परवाच एका महाभागाने आमचा आराध्य दैवत स्वामी समर्थांबद्दल अभद्र टिप्पणी केली. मंचावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मंचावर होते आणि स्वामी समर्थांबद्दल अनुद्गार केला. राष्ट्रवादीचे नेत्यांनी त्याची कोणाची खंतही व्यक्त केली नाही, दिलगिरीही व्यक्त केली नाही. प्रभू रामचंद्रांबद्दल अभद्र टिप्पणी केली. पण साहेब, तुम्ही या स्वामी समर्थांच्या नगरीला 350 कोटीचा आराखडा मंजूर केला. 75 कोटीचं आत्ता पाईपलाईनचं आज भूमिपूजन केला. रस्ते 100 कोटी, भूमिगत गटारसाठी सुद्धा 169 कोटी रुपये मंजूर केला. त्याचंही भूमिपूजन आज केलात. कुठं स्वामी समर्थांना टीका करणारे आणि कुठे स्वामी समर्थांचे सेवक म्हणून तुम्ही या नगरीला भरभरून दिलात. साहेब जास्त काही बोलत नाही. आज लाडकी बहीण तुमचा कार्यक्रम आहे. या अक्कलकोट तालुक्यात काम करत असताना 100 कोटीचा उपजिल्हा रुग्णालय असो, न्यायालय 60 कोटी रुपये असो, पोलीस स्टेशन 10 कोटी रुपये असो, ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिर जे कित्येक दशक जीर्णोद्धार करायचं राहून गेलं होतं, कदाचित महाराष्ट्रातलं हे पहिलं मंदिर आहे जे शासनाच्या निधीतून, जे दगडी बांधकामातून आणि मंदिराच्या जागेवर शासन बांधून देत आहे. साहेब, या अक्कलकोट विधानसभेतील जनतेकडून मी आपला विशेष आभार व्यक्त करतो. उड्डाणपूलही मंजूर केले. उदनीचे कडबगावचं उड्डाणपूल चालू आहे. माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून भरपूर निधी आपण दिला. कर्जाळचं आमचं पर्यटन केंद्र मंजूर केलं 22 कोटीचं. साहेब, असंख्य मी यादी वाचायला लागलो तर मला आपल्या कार्यालयातून 7 मिनिटाचा वेळ मिळाला आहे. मी यादी वाचायला गेलो तर पहिले 15 मिनिटं माझ्या कामाची यादी वाचायला जातील. मी यादी नाही वाचणार. साहेब, तुम्ही 2019ला जेव्हा माझी उमेदवारी डिक्लेअर केलात, काही अक्कलकोटचे लोक, दक्षिणचे लोक तुम्हाला निवेदन द्यायला आले होते आणि त्या दिवशी तुम्ही सांगितलं होता सचिनला निवडून आणा, पाणीही देतो आणि जलपूजनालाही मिळतो. दुर्दैवाने पहिले 2.5 वर्ष गेले, पण साहेब दिला शब्द तुम्ही पूर्ण केलात. 19ला तुम्ही म्हणलात पाणीही देतो आणि पाणी पूजनाला येतो. एवढा घाईघाईत, एवढा महाराष्ट्राचा व्याप असताना आपण इथं आलात. माझ्या अक्कलकोटच्या जनतेला आज पाणी द्यायचं काम, पाणी पूजन करायचं काम तुम्ही केलात. साहेब, मी खूप खूप आभार मानतो. शेवटचं 2च सांगतो, हे सगळं करत असताना माझ्या शेतकऱ्यांना विसरला नाही. साहेब, 1 रुपयाचा पीक विमा तुम्ही दिलात. तुम्ही ज्यावेळी सभागृहात सांगत होता मला प्रश्नचिन्ह पडला होता, 1 रुपयात पीक विमा कधी शक्य आहे का? साहेब, माझ्या तालुक्यात 63,000 शेतकऱ्यांनी पीक विमा 1 रुपयाचा भरला. 63,000 शेतकऱ्यांनी 1 रुपये 63,000 भरला आणि माझ्या विधानसभेला पैसे आले 50 कोटी रुपये. साहेब, तुमचे शतशः आभार. 63,000 रुपये देऊन 50 कोटी रुपये तुम्ही आमच्या विधानसभेत दिलात. हे ह्याच्या पूर्वी अगोदर कधीही झालं नव्हतं. एवढे कामाचे साहेब नेता असा असायला पाहिजे. कामाची यादी वाचत कार्यकर्ता थकला पाहिजे. ह्याच्या पूर्वीचे दिवस आठवा. मंत्री होते, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, कधी कुठले एवढे कामं नाही केले. दुर्दैवानं सांगावं असं वाटतं, आमच्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री होते साहेब, ज्यावेळी 100 कोटी रुपये आम्हाला पाहिजे होते, आमच्या वाटेला 50 लाख रुपये दिले. साहेब, आमची चेष्टा केली, पण तुम्ही आम्हाला भरभरून दिलात. जास्त काय नाही बोलत. शेवट साहेब, एका नागपूरच्या नेत्याने सांगितलं आम्ही सत्तेवर आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करू. आम्हाला खात्री आहे हा दुसरा नागपूरवाला खूप मजबूत नेता आहे, आमचा लाडका देवा भाऊ आहे. कुणीही काही झालं, आमच्या माय माऊलींची लाडकी बहीण, तुमच्या बहिणी असे किती जरी भाषण केले तर आमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही याची खात्री आहे. साहेब, मी जास्त न बोलता पुन्हा एकदा या स्वामींच्या पुण्यभूमीत तुमचं स्वागत करतो. आणि मी आपले आभार मानताना अजून एक चिठ्ठी आली. गडबडीत राहून गेलो. काल माझ्याकडे आले साहेब रात्री. माझ्या इथं शेतकरी आले होते बिलं घेऊन. दादा, आमचे वीज बिलं 0 म्हणून आले म्हणून सांगत होते. साहेब, एवढा शेतकऱ्यांकडून म्हणजे वीज बिल माफ केलं, पाणी केलं, पीक विमा 1 रुपया दिलं, अतिवृष्टीचे पैसे दिले, कापूस अनुदान दिले, सोयाबीन अनुदान दिले. साहेब, किती आभार मानावं तेवढं कमी आहे. आपलं या स्वामींच्या नगरी आपल्याला कायम लक्षात ठेवेल. अक्कलकोटचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिल, देवेंद्र भाऊ आपण ज्या अक्कलकोटच्या विकासासाठी जे योगदान दिलं, जे मदत केलं, ही अक्कलकोटची जनता कायम स्मरणात ठेवल एवढं अभिवचन देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय सचिन दादा कल्याण शेट्टी.